आखाती देशातल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आणि गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल मालक आता इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करतायत। तर काही मेन्यू देखील कमी करण्याची वेळ हॉटेल मालकांवरती आली। गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर पुढच्या काळात आणखी काही पदार्थ बंद करावे लागतील किंवा हॉटेल देखील बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते अशी भीती हॉटेल मालकांनी व्यक्त केली आहे। तर हॉटेल व्यावसायिकांसोबतच छोट्या मोठ्या टपऱ्यांना देखील गॅस तुटवड्याचा फटका बसू लागलाय। डोंबिवली इथल्या नांदिवली परिसरातील जय भोलेनाथ चहाच्या टपरीवरती चुलीवर चहा बनवला जातोय। पुढची बातमी बघूयात। मुंबईमधील कुटुंब सखी कॅन्टीनला एलपीजीच्या तुटवड्याचा फटका बसलाय। महिलांकडनं हे कुटुंब सखी कॅन्टीन जे चालवलं जातं, सिलेंडर संपल्यामुळे सँडविच आणि भेळ शेवपुरी हे पदार्थ विकण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे। कॅन्टीनमध्ये जेवणाऱ्या अनेक नागरिकांचे त्यामुळे हाल होत आहेत। याचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतलाय, बघूयात। आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम आहे तो मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे। तो सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे त्याचा परिणाम आहे तो पाहायला मिळाला। कुटुंब सखी हे महिलांच्या माध्यमातून चालवण्यात येणारं किचन आहे, परंतु या ठिकाणी आता त्यांना देखील आखाती देशाचा युद्धाचा परिणाम आहे तो भोगावा लागतोय। त्यांचे तो म्हणजे या ठिकाणी त्यांचा सिलेंडर आहे तो आज पूर्णपणे संपलेला आहे। त्यामुळे आठवडाभर त्यांनी त्यांच्याकडे असलेला सिलेंडर आहे तो वापरला। त्याच्या माध्यमातून या ठिकाणी विविध वस्तू आहेत त्या बनवत होत्या। या ठिकाणी आहेत ते सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण हे देखील पुरवलं जातं, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एकही पदार्थ आहे तो विकता येत नाहीये। त्यामुळे पर्याय म्हणून सँडविच असेल किंवा मग शेवपुरी, पाणीपुरी असतील असे पदार्थ आहेत ते बनवून आता सध्या विकत आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाहीये, गॅस सिलेंडर एजन्सीकडून तो उपलब्ध होत नाही। याचा मोठा फटका कुटुंब सखीसारख्या महिलांचा रोजगार आहे त्यावरती देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ न्यूज हरिनिकीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। तर अमेरिका इराण या युद्धाच्या झळा पुण्यातल्या विद्यार्थ्यांना देखील बसतायत। गॅस सिलेंडर अभावी अनेक विद्यार्थी चटणी आणि लोणच्यासोबत जेवण करत असल्याचं बघायला मिळतंय। भाजी बनवण्यासाठी जास्त गॅस लागतो, त्यामुळे विद्यार्थ्यांवरती चपातीसोबत चटणी किंवा लोणचं खाण्याची वेळ आली आहे। मुलांच्या ताटामध्ये सध्या शेंगदाण्याची चटणी दिसते। काय त्यांना देणार ना, गॅस नसल्यामुळे दुसरा पर्यायच नाही, म्हणून त्यांना फक्त चटणी आणि चपाती तेवढं तरी देते। मग ती मुलं कुठे जाणार ना, आणि प्रत्येकाजवळ पैसे असतात असं नाहीये। तुम्ही काय गॅस सिलेंडरचे जे तुम्हाला जे धारक म्हणजे मिळणारे होते त्यांच्यासोबत काय संपर्क केलता का? नाही, 10-12 दिवस झाले ते सिलेंडरवालेच आहे ना, फोन उचलत नाहीयेत, म्हणजे सांगत पण नाहीत, म्हणजे उचलत पण नाही आणि येत पण नाहीयेत विचारायला। त्यामुळे सिलेंडर नाहीये, गॅस नाहीये। दररोज तुम्ही या ठिकाणी याच्यापूर्वी ज्यावेळेस गॅस सिलेंडर नसताना यायचा त्यावेळेस भरपूर तुम्हाला जेवण आणि पटकन मिळायचं। सध्याची काय परिस्थिती, कालपासून काय अनुभवताय तुम्ही? गॅस नसल्यामुळं चपाती आणि भाजी बनवण्यासाठी गॅस लागतो, त्याच्यामुळे ते गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे मग आज आम्हाला चटणी आणि चपातीच खावी लागते। चटणी आणि लोणच्यासोबत जेवण करण्याची वेळ सध्या अनेक विद्यार्थ्यांवर आलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। याच गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेक उद्योगांवरती परिणाम होताना दिसतोय। ठाण्यातल्या बेकरी उत्पादन देखील त्यामुळे थांबल्याचं बघायला मिळतंय। ठाण्यातल्या जवळपास 8 ते 9 महत्त्वाच्या बेकऱ्या गॅस कमतरतेमुळे बंद पडल्यात। लवकरात लवकर गॅस एजन्सी आणि सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी बेकरी व्यावसायिक करतायत। सर, ये तो हमारे लिए बहुत परेशानी वाली बात है। अभी क्या कर सकते हैं बताओ, कैसे करेगा? अभी गैस मिलेगा तो ही आदमी काम कर सकता है, लेकिन क्या करेगा जब वो लोग कोई जवाब ही नहीं दे रहे हमें। बड़ा नुकसान हो सकता है इसमें। जी, नुकसान बड़ा भी हो सकता है सर। अभी क्या करेगा नुकसान के लिए? अभी 4-5 दिन तो हो गए अपना बेकरी बंद हुए, अभी ये भी नहीं मालूम कब तक बंद रहेगा।